नमस्कार. माणूस वेडा का होतो हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे अतित्रास, राग व क्रोध व झोप मोड. माणूस वेडा होण्याचं कारण म्हणजे त्याला अति त्रास देणे, राग व क्रोध व झोप न होणे. यामुळे सुद्धा माणूस हा वेडा होऊ शकतो, त्याचा मेंदू सरकू शकतो. एखाद्याने जर एखाद्याला जास्त त्रास दिला, त्याला जास्त टॉर्चर केलं, कोण्या ना कोण्या गोष्टीबद्दल कशा ना कशाबद्दल जर त्याला सतत टॉर्चर केलं, त्याला सतत त्रास दिला, तर त्या माणसाच्या मेंदूला धक्का बसतो, त्याच्या मनावर विपरीत परिणाम होतो आणि यामुळे त्याचा मेंदू सरकतो आणि तो मनुष्य वेडा होतो, पागल होतो. म्हणून कोणालाही अतिताण देऊ नये. कोणतंही कारण असो, पैशाचं कारण असो या कोणताही विषय असो, कोणतीही भानगड असो, कोणाला जास्त अतिताण देऊ नये, अति त्रास देऊ नये. कारण अति त्रासामुळे, त्याला दिलेल्या अति त्रासामुळे तो मनुष्य वेडा होतो, त्याचा मेंदू सरकू शकतो. घरगुती त्रास असेल, बाहेरचा त्रास असेल, या कोणत्याही गोष्टीचा, एखाद्या बाबीचा, कशाचा त्रास असेल, या असलेल्या अति त्रासामुळं आणि या सततच्या त्रासामुळं तो मनुष्य वेडा होतो. या सततच्या त्रासामुळं, त्याची झोप न झाल्यामुळं, तसेच त्याची झोप न झाल्यामुळे, तसेच राग व क्रोधामुळे त्याच्या मनावर विपरीत परिणाम होतो आणि त्या माणसाचा मेंदू सरकतो. कारण राग व क्रोध, जास्तीत जास्त त्रास देणे आणि झोप मोड हे शत्रू असल्यासारखेच आहे. म्हणून यामुळे कोणाला जास्त त्रास देऊ नये आणि राग क्रोध येऊ नये आणि तसेच झोप मोड होऊ नये. कारण या तिन्ही कारणामुळे, या तिन्ही कारणाच्या संचयामुळे माणसाचा मेंदू सरकू शकतो आणि तो वेडा होऊ शकतो. एखाद्या माणसाला पहिला तो माणूस जर टेन्शनमध्ये असेल आणि अशा माणसाला जर जास्तीत जास्त त्रास दिला, कोणत्याही कारणाबद्दल जास्तीत जास्त त्रास दिला आणि या त्रासामुळे त्याला जर राग क्रोध आला, भयंकर त्याला राग आला, क्रोध आला आणि त्यातल्या त्या जर त्याची झोप झाली नाही, या तिन्हीचा संगम त्याच्या डोक्यावर होतो, त्याच्या मेंदूवर होतो, त्याच्या मनावर होतो आणि याच कारणाने त्याचा मेंदू सरकतो आणि तो मनुष्य वेडा होतो. म्हणून अशा मनुष्याला, अशा माणसाला जास्त त्रास देऊ नये. कोणत्याही गोष्टीबद्दल, कशाबद्दलही जास्त त्रास देऊ नये. जरी त्या माणसाकडून चूक झाली असेल, त्या माणसाकडे उधारी असेल, कोणत्याही कारणाबद्दल, कशाबद्दलही कोणाला जास्तीत जास्त त्रास देऊ नये. एखादी गोष्ट प्रेमाने समजून सांगावी. प्रेमाने जग जिंकता येते, प्रेमाने सर्व कामे होतात. म्हणून प्रेमाने, सामंजस्याने समजून सवरून सांगावे आणि आपलं काम करून घ्यावे. परंतु मानसिक त्रास देऊ नये. जास्तीत जास्त मानसिक त्रासामुळेच लोक वेडे होतात, पागल होतात. म्हणून कोणालाही मानसिक त्रास देऊ नये, मानसिक खच्चीकरण करू नये.
कोणत्याही कारणाबद्दल कोणत्याही घटनेबद्दल मानसिक त्रास देऊ नये. तसेच माणसाला राग येता कामा नये, क्रोध येता कामा नये. राग आणि क्रोध आल्यामुळं त्याचा मेंदू सरकतो, त्याला काही समजत नाही, त्याला काही कळत नाही आणि या राग आणि क्रोधाच्या भरात तो काही करून जातो. कारण रागाच्या भरात त्याला काही समजत नाही. रागाच्या भरात त्याचा मेंदू काम करत नाही, त्याचं ज्ञान काम करत नाही, त्याच्या ज्ञानावर बुद्धीवर विपरीत परिणाम होतो. त्याला काही समजत नाही, त्याला काही सुचत नाही, त्याला काही कळत नाही. म्हणून राग क्रोध असू नये. कोणत्याही गोष्टीबद्दल कशाबद्दलही जास्त राग येऊ नये, असू नये. समजून घ्यावे, मन शांत ठेवावे, मन स्थिर ठेवावे आणि एखाद्या गोष्टीस समजून घ्यावे. नुकसान झालं तरीही, या काय जरी झालं तरीही जास्त राग यायला नाही पाहिजे, क्रोध यायला पाहिजे. म्हणून कारण राग आणि क्रोध तसेच अति त्रास यामुळे मनुष्य वेडा होतो, पागल होतो. तसेच झोप न झाल्यामुळे सुद्धा माणसाचे अवयव काम करत नाहीत, माणसाचा मेंदू काम करत नाही. समजा एखाद्या माणसाची झोपच झाली नाही, 2-3 दिवस त्याची झोपच झाली नाही, तो सतत कामातच राहिला, त्या सतत बिझीच राहिला, त्याने झोप घेतलीच नाही 2-3 दिवस. मग त्याचे ही शरीर यंत्रणा, त्याचं मेंदू कसा काम करत, त्याचे अवयव कसे काम करतील, त्याचा मेंदूवर विपरीत परिणाम होणार नाही का? होणार. त्याच्या मेंदूवर विपरीत परिणाम होणार, सर्व गोष्टीवर त्या विपरीत परिणाम होणार. कारण झोप होणे काळाची गरज आहे. कारण झोप घ्यावीच लागते. कारण आपले काम करून करून अवयव थकत असतात आणि आपल्या अवयवांना थोडा तरी विश्रांती पाहिजे असते, थोडा तरी आराम पाहिजे असते. म्हणून झोप होणे आवश्यक असते. परंतु 2-3 दिवस जर झोप बुडाली असेल तर मात्र आपलं मन शांत राहत नाही, मेंदू व्यवस्थित राहत नाही आणि या कारणामुळे मनुष्य वेडा होण्याचं लक्षण दिसतं. आणि म्हणून या तिन्ही कारणामुळं, एक झोपमोड, एक राग क्रोध व अतित्रास, या तिन्ही कारणामुळं मनुष्य वेडा होऊ शकतो, पागल होऊ शकतो. म्हणून या तिन्ही कारणापासून मनुष्याला दूर ठेवलं पाहिजे. मनुष्याने एकमेकावर प्रेम केलं पाहिजे, मनुष्याने एकमेकाला चांगलं बोललं पाहिजे, मनुष्याने एकमेकासोबत चांगलं राहिलं पाहिजे, माणुसकी ठेवली पाहिजे, नम्रता ठेवली पाहिजे, प्रेमाने व्यवहार केला पाहिजे. राग क्रोध येता कामा नये. राग क्रोधाने सर्व सत्यानाश होतो. तसेच झोपमोड करू नये, व्यवस्थित झोप घ्यावी. जेवढी आवश्यक आहे तेवढी तरी झोप घ्यावीच. कारण आपल्या शरीरासाठी, आपल्या मेंदूसाठी ते चांगलं असतं. म्हणून थोडी तरी झोप आवश्यक असते. म्हणून तुम्ही व्यवस्थित राहा, पद्धतशीर राहा, प्रेम करा, एकमेकावर प्रेम करा. कुणालाही जास्त छळ करू नका, कुणाचाही मानसिक छळ करू नका, कुणालाही मानसिक त्रास देऊ नका. कारण या मानसिक त्रासामुळे, या झोपमोडमुळे, या राग क्रोधामुळे मनुष्य वेडा होऊ शकतो, पागल होऊ शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.